कॉन्स्टंट टर्म येणार. म्हणजे dx काय येणार, एक्सच्या टर्म निघलेत आणि कॉन्स्टंट टर्म पहिल्यांदा आणि वायच्या टर्म दुसऱ्यांदा. dy वायच्या टर्म निघलेत, एक्सच्या टर्म पहिल्यांदा आणि कॉन्स्टंट टर्म दुसऱ्यांदा दुसऱ्या रोमध्ये. कळलं का? मग अशा पद्धतीनं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा ह्याचं 3 गुणिले 22 आणि 26 गुणिले 1 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 66 मायनस 26 एके 26 म्हणजे 40 dy आणि dxच्या व्हॅल्यू निघाल्या आपल्या. कळलं का? अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, डिटर्मिनंट सोडवू शकतो. नंतर क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युल्याने एक्स आणि वायच्या सुद्धा व्हॅल्यू आपण काढू शकतो. तर आता बघा, MCQ विचारलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ हा डिटर्मिनंट MCQ साठी विचारलेला आहे आणि 2 मार्कासाठी सुद्धा विचारला जातो. तर कशा पद्धतीने